काल आणि कर्म यांतील मुख्य फरक. पान 8 पुस्तकानुसार 5 तत्वांपैकी ईश्वर, जीव, प्रकृती आणि काल हे चारही घटक शाश्वत आहेत, परंतु कर्म हे शाश्वत नाही. काल हा शाश्वत आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीही काळ होता आणि प्रलयानंतरही काळ अस्तित्वात राहील. कर्म हे अशाश्वत आहे. आपण अनादी काळापासूनच कर्माचे फळ भोगत असलो तरी आपल्या कर्माचे फळ तात्पुरते असते. आपण आध्यात्मिक ज्ञानाद्वारे आणि भगवंताच्या भक्तीने आपले कर्म बदलू शकतो. जुनी कर्मे नष्ट करता येतात, म्हणूनच कर्माला अशाश्वत म्हटले आहे. सनातन प्रकृती आणि आध्यात्मिक आकाश, भौतिक निसर्गाच्या ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो, पलीकडे एक आध्यात्मिक जग आहे ज्याचे वर्णन गीतेत आले आहे. सनातन प्रकृती हे दृश्य जग तात्पुरते व्यक्त आणि अव्यक्त होणारे आहे, पण याच्या पलीकडे एक सनातन प्रकृती आध्यात्मिक आकाश आहे, स्वयंप्रकाशित धाम, वैकुंठ. या भौतिक जगात आपल्याला प्रकाशासाठी सूर्य, चंद्र किंवा अग्नीची गरज पडते, परंतु भगवंतांच्या सनात धामामध्ये परमधाम कोणत्याही सूर्य, चंद्राची गरज नाही, कारण ते भगवंताच्या स्वतःच्या दिव्य तेजाने प्रकाशित आहे. दुःखाचा अभाव भौतिक जगात जन्म, मृत्यू, म्हातारपण, व्याधी, आजारपण या 4 गोष्टी अनिवार्य आहेत, पण परमधामात गेलेला जीव या दुःखातून मुक्त होतो आणि तिथून तो कधीही परत येत नाही. अंतकाळाची चेतना आणि पुढचा जन्म विचार शरीर ठरवतो. मनुष्य मृत्यूच्या वेळी ज्या भावनेने किंवा ज्या गोष्टीचे चिंतन करत शरीर सोडतो, त्याला पुढच्या जन्मात तसेच शरीर प्राप्त होते. मनाची सवय. शेवटच्या क्षणी आपण अचानक भगवंताचे स्मरण करू शकत नाही. आयुष्यभर आपण ज्या गोष्टींचा विचार केला तीच गोष्ट मृत्यूच्या वेळी प्रकर्षाने आठवते. त्यामुळे मृत्यूच्या वेळी श्रीकृष्णांचे स्मरण होईल यासाठी आयुष्यभर त्यांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. संसारात राहून भक्ती. अर्जुन जेव्हा रणभूमीवर गोंधळला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला व्यावहारिक आणि आध्यात्मिक समन्वय शिकवला, कर्तव्याचा त्याग नाही. श्रीकृष्ण म्हणतात, माझे स्मरण कर आणि युद्धही कर. याचा अर्थ असा की माणसाने स्वतःचे भौतिक कर्तव्य सोडण्याची गरज नाही. ती कर्तव्य करत असतानाही मन भगवंताच्या चिंतनात गुंतलेले असावे. मन आणि बुद्धीचे आत्मसमर्पण. जेव्हा मनुष्य आपले बुद्धी आणि मन श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करतो तेव्हा तो कर्म करत असतानाही कर्माच्या पाप पुण्यापासून मुक्त राहतो. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या चेतनेने युक्त असलेला मनुष्य मृत्यू पावल्यानंतर थेट भगवंताच्या परमधामात प्रवेश करतो. असेच भगवद्गीता पूर्णपणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या पेजला फॉलो करा.